Good morning, students. Today we are going to learn history and concept of time. History and concept of time. पूर्वीच्या लेसनमध्ये व्हॉट इज द हिस्ट्री, आपण हिस्ट्री म्हणजे काय हे शिकलेलो आहेत. हिस्ट्री आणि आपला संबंध काय असतो हे आपण पाहिलेलं आहे. हिस्ट्रीच्या शास्त्रीय पद्धती कोणकोणत्या आहेत, रिटर्न पद्धती कोणत्या आहे, ओरल पद्धती कोणत्या आहे, कुठल्या पद्धती आपण त्याचा मेजरमेंट करू शकतो, कुठल्या गोष्टीवर आपण एव्हिडन्स लक्षात घेऊ शकतो, एव्हिडन्सचा आपण सिक्वेन्स कसा असतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण पहिल्या लेसनमध्ये केलेला आहे. त्या लेसनचं नाव होतं व्हॉट इज अ हिस्ट्री. आता आपण काय पाहणार आहोत, हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाईम. हिस्ट्री अँड कन्सेप्ट ऑफ टाईम म्हणजे इतिहास आहे आणि टाईम. टाईम म्हणजे काय होतं, वेळ. ज्या वेळेची कन्सेप्ट काय असेल, ती संकल्पना कशी असेल. आज जो आपण टाईम पाहत असतो, जसं तुम्हाला माहीत आहे का, सेकंद, मिनिट, देन अवर, देन 12 आवर्स, 24 आवर्स, सेंचुरी, मिलियन्स, हे जे काही तुम्ही वर्ड्स जे ऐकले हे सुद्धा एक टाईम कॅल्क्युलेशनचे वेळ आहे, म्हणजे वर्ड्स आहेत. म्हणजे आपण त्याला टाईम समजू शकतो की त्याला सेकंद आहे की मिनिट आहे की अवर आहे की 24 आवर आहे की डे आहे की 1 डे आहे की 2 डेज आहे. हे सगळे आपल्याला माहीत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गुड मॉर्निंग म्हणत असतो आपण, गुड इव्हिनिंग म्हणत असतो. दुपारची वेळ माहिती असते तुम्हाला, सगळं मध्यान्ह शब्द तुम्ही ऐकलेला असतील, तुम्हाला रात्रीचे शब्द ऐकलेला असेल, दिवस हा शब्द जर ऐकला असतील. हे जे सर्व जे शब्द आहे हे वेळेशी संबंधित शब्द आहेत. आता कुठल्या हे जर सर्व शब्द वापरत असेल तर कुठल्या उद्देशाने वापरत आहोत, आणि सेकंद, मिनिट, अवर हे जे शब्द जे आपण रिडिंग करत आहोत किंवा वाचन करत आहोत किंवा ऐकत आहोत, हे कुठल्या उद्देशाने ऐकत आहोत. म्हणजे कुठलीही जे वेळ ठरवलेली असेल किंवा ठरवायची असेल तर त्याच्या मागचा एक उद्देश असतो की तो उद्देश नेमका ठरवून ती वेळ ठरवलेली आहे. अशा प्रकारचे जे काही कन्सेप्ट आहे ते नेमका काय उद्देश असेल, कुठला त्याच्या मागचं कारण असेल, या सर्व कारणांचा, सर्व उद्देशांचं मिनिंग, त्याचा अर्थ किंवा त्याच्या मागचा उद्देश किंवा त्याची संपूर्ण माहिती, त्याची कन्सेप्ट पूर्ण ते आपल्याला पाहायची आहे. म्हणून आपल्याला टायटल दिलेलं आहे हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाईम. हिस्ट्री अँड कन्सेप्ट ऑफ टाईम. एव्हरीबडी ओपन युअर पेज नंबर 2. बघा, वर्ग 5वीचा हा सेकंड नंबरचा लेसन आहे, तो त्याचं नाव आहे हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाईम. पेज नंबर 6 and 7. Everybody open your history book and there is a page number 60 and 7. Everybody open your page number 6 and 7. And when I am reading, जेव्हा मी वाचन करत असतो, when I am reading, that time you will point out this finger on this particular word, then you will understand proper words, proper meaning, proper concept of the time. Did you understand? Now everybody observe and pay attention here. There are the 4 points in this lesson. 4 points, which are the first point, division of time and the timeline. Division of the time and timeline म्हणजे वेळेची विभागणी त्यांनी कशी केली आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मेजरमेंट ऑफ टाइम अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम म्हणजे टाइम, मेजरमेंट ऑफ टाइम म्हणजे टाइमाचं मोजमाप त्यांनी कसं आहे, कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे. अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम, कॅल्क्युलेशन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या त्यांनी कुठल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. देन हिस्टॉरिकल पिरियड्स, ऐतिहासिक पिरियड कोणकोणते आहेत, त्या इतिहासाच्या पिरियडमध्ये कुठल्या वेळेला आपण इतिहासाचा पिरियड म्हणत असतो ते आपल्याला पाहायचं आहे. आणि सायंटिफिक मेथड्स ऑफ मेजरिंग टाईम अँड इस्टॅब्लिशिंग एज मीन डेटिंग म्हणजे डेट ही सुद्धा एक वेळेची संकल्पना आहे आणि त्याचं आपण मेजरमेंट करतो. एक सायंटिफिक मेथड आहे, शास्त्रीय पद्धत काय आहे, ती शास्त्रीय पद्धत केव्हापासून अवलंबली गेलेली आहे, कधी अवलंबिलेली आहे, हे सगळं आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. आज फक्त आपण पहिल्या 2 घटकांचा विचार करणार आहे, डिव्हिजन ऑफ टाईम अँड टाईमलाईन, मेजरमेंट ऑफ टाईम अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाईम. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण टाईम जर बघत असतो तर तुम्हाला वॉचच्या माध्यमातून टाईम पाहत असतो. काही लोकांना हे माहीत असतं की वॉच न पाहताही सुद्धा त्यांनी टाईम सांगितलेला आहे. काही लोकांनी वॉचचा पण वापर केलेला नाही किंवा टाईमलाईनचा सुद्धा वापर केलेला नाही, परंतु एक्झॅक्टली टाईम सांगण्याचा ते काही लोक प्रयत्न करत असतात. म्हणजे सवयीच्या माध्यमातून सुद्धा ते टाईम सांगण्याचा प्रयत्न करत असतात किंवा एखादी कन्सेप्ट त्यांना क्लिअर समजली असेल तर त्या माध्यमातून सुद्धा ते टाईम पाहण्याचा प्रयत्न करत असेल. तुम्ही 24 आवरची वॉच बघितली असेल, 24 आवरची सुद्धा वॉच बघितलेली असेल. 24 आवरची वॉच तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघितलेली असेल आणि 12 आवरची जी वॉच आहे ती तुम्ही घरी सुद्धा बघितलेली असेल. त्या वॉचमध्ये काही लोकांच्या हँडवॉचमध्ये डे तुम्हाला सांगितलेलं असते, टाईम पण तुम्हाला सांगितलेलं असते, डेट पण तुम्हाला सांगितलेली असते. या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला त्या आधुनिक पद्धतीनुसार, आधुनिक वस्तूनुसार आपण ते पाहत आहोत. परंतु सर्वप्रथम ते लोक
आज आपण घड्याळ पाहतो, घड्याळाच्या अगोदर काय कुठल्या पद्धतीचा टाईम ठरवला जात होते आणि डे आणि नाईट त्याही अगोदर ते टाईम कुठल्या पद्धतीने ठरवत होते हे सगळी माहिती आपल्याला इथे पाहायची आहे. द कन्सेप्ट ऑफ टाईम. लिसन, फर्स्ट वी आर डिस्कस हिअर द फर्स्ट पॉईंट इज दॅट डिव्हिजन ऑफ टाईम. डिव्हिजन ऑफ टाईम अँड द टाईमलाईन. डिव्हिजन ऑफ टाईम अँड टाईमलाईन म्हणजे टाईम म्हणजे वेळ, त्या वेळेचं विभाजन कसं केलं गेलेलं आहे आणि त्या वेळेची माहिती त्यांनी आपल्याला कशी दिली आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. लिसन, there are different methods of the reckoning time. Time is a continuous, but for our convenience we divide it into a periods. The method that we use for reckoning time depends on our purpose for dividing it and the manner in which we do it. For example, at sunrise we say it is a morning now, the day has begun. At sunset we say it is a evening now, soon it will be a night. At the end of the day it becomes dark and it is night. This means that we divided the day into two parts, day and night. बघा, मी जेव्हा रीडिंग करत असतो ना तेव्हा तुम्हाला ते टेक्स्टबुक सुद्धा घेऊन तुम्हाला बसायचं आहे. तुमचा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा टेक्स्टबुक जवळ ठेवायचं आहे आणि पेन्सिलसोबत जवळ ठेवायचे आणि जे तुम्हाला शब्दांचं मिनिंग समजतं ते तुम्हाला पुन्हा बॅकवर्ड करून ते तुम्हाला पाहता येतं आणि त्याला अंडरलाईन करायचं असतं. लिसन, there are the different methods of reckoning. Reckoning means calculating. Reckoning means calculating. म्हणजे टाइम कॅल्क्युलेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. लिसन, there are the different method. Different means अनेक. Different methods of reckoning time. Reckoning time म्हणजे कॅल्क्युलेशन, म्हणजे वेळेचं कॅल्क्युलेशन करण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. टाइम इज कंटिन्युअस. टाइम इज अ कंटिन्युअस असतो. टाइम कधीच थांबत नाही. तुम्ही एकदा दिवस पाहत असता, तुम्ही दिवस थांबलेला असतो, मग नंतर रात्र येत असतं. म्हणजे आपण कुठलं तरी एखादं काम करत असेल तर कामाची सुरुवात आणि कामाचा एंड असतो. आपण या अगोदर शाळेमध्ये आलो, शाळेतून येताना सुरुवात आणि शाळेतून घरी वापस जाताना तो एंड म्हणजे शेवट. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा कुठेतरी शेवट होत असतो, कुठेतरी त्याची सुरुवात होत असतं. परंतु हे टाईम कसं आहे, टाईम इज अ कंटिन्युअस. टाईम इज अ कंटिन्युअस, बट फॉर अवर कन्व्हिनियन्स वी डिवायडेड इट इंटू पिरियड्स. फॉर अवर कन्व्हिनियन्स, परंतु आपल्या सुविधेसाठी, आपल्या फायद्यासाठी, आपल्या बेनिफिटसाठी आपण त्या टायमाचं विविध गटामध्ये विभागणी केलेली आहे, त्याची विभाजन केलेलं आहे. वी डिवायडेड इट इंटू द पिरियड्स. आपण त्याचा पिरियड्समध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये त्याचं काय केलं, डिवायडेशन केलेलं आहे. नेक्स्ट, द मेथड दॅट वी यूज फॉर रेकनिंग टाईम डिपेंड्स ऑन अवर पर्पज फॉर डिवायडिंग इट. आता बघा, कुठल्याही टायमाचं जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे एका विशिष्ट पद्धतीने केलेलं आहे आणि त्याच्या मागचा काय उद्देश होता त्या उद्देशानुसार आपण त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेचं आपण डिवायडेशन केलेलं आहे, त्याचं शास्त्रीय पद्धतीने डिवायडेशन केलेलं आहे, त्याच्या मागचा एक उद्देश आहे आणि त्या उद्देशाला अनुसरून आपण काय केलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. डिपेंड ऑन अवर पर्पज. डिपेंड ऑन अवर पर्पज म्हणजे आपल्या उद्दिष्टावर त्याचं डिवाइड केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे. फॉर डिवायडिंग इट अँड द मॅनर इन विच वी डू इट. म्हणजे आपल्या उद्देशावर आणि आपण काय करायला पाहिजे, काय करतो, या दोन गोष्टीवर त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ॲट अ सनराईज वी से इट इज अ मॉर्निंग नाऊ. म्हणजे जेव्हा सूर्य उगवत असतो तेव्हा आपण त्याला सनराईज म्हणतो. जेव्हा आपण सूर्य उगवत असतो त्याला काय म्हणतो, सनराईज म्हणत असतो. मग सनराईज सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा सुरुवातीचा जो वेळ असतो 2 ते 3 तास, त्याला आपण गुड मॉर्निंग म्हणजे मॉर्निंग म्हणतो असतो. तो जी वेळ असतो त्याला आपण काय म्हणतो, मॉर्निंग. आणि कुणाला शुभेच्छा द्यायच्या असेल किंवा कॉंग्रेट करायचं असेल तर त्याला आपण त्याला गुड मॉर्निंग म्हणत असतो. म्हणजे जेव्हा सूर्य उगत असतो तेव्हा तो जो टाईम जो असतो, ती जे वेळ असतो तो मॉर्निंग टाईम. म्हणजे ॲट अ सनराईज वी से इट इज अ मॉर्निंग नाऊ. ते काय असतं, सकाळची वेळ असतं. द डे हॅज बिगन. इट्स मिनिंग इज दॅट. म्हणजे मॉर्निंग टाईम म्हणजे असेल म्हणजे काय, तर सकाळची सुरुवात. सकाळची सुरुवात म्हणजे काय, दिवसाची सुरुवात. म्हणजे काय असेल ते सकाळची जे वेळ असते, सनराईज जेव्हा सूर्य उगवत असतं तेव्हा ते काय दिवसाची सुरुवात होत असते, हे सर्वांना माहीत झालेलं आहे. आणि सुरुवातीपासून आपल्याजवळ घड्याळ नसताना, कुठल्याही गोष्टीचे शास्त्रीय मेथड नसताना आपण तेव्हा समजत होतो की जेव्हा सूर्य उगवला तेव्हा आपल्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि सगळे लोक कामी लागत होते. म्हणजे सुरुवातीची वेळ काय, सकाळ, हे सुद्धा एक टाईम आहे. इट इज अ मॉर्निंग नाऊ, द डे हॅज बिगन. ॲट अ सनसेट वी से दॅट इट इज अ इव्हिनिंग नाऊ. जेव्हा सूर्य मावळत असतो, पश्चिमेला जेव्हा सूर्य मावळत असतो तेव्हा आपण समजत असतो की आता काय झाली आहे, सायंकाळ झालेली आहे. आणि सायंकाळ होणे म्हणजे काय होतं, रात्रीला सुरुवात होणे. सायंकाळ होणे म्हणजे रात्रीला सुरुवात होणे. तुम्ही नेहमी बघत असता, तुम्ही स्वतःच्या मनामध्ये कधी कॉन्सेप्ट आणलेली नसते किंवा आपण याला सकाळ म्हणतो, याला सायंकाळ म्हणतो, हे सुरुवातीमध्ये कोणी म्हटलेलं असेल, याचं काही शास्त्रीय संशोधन नाही झालेलं आहे. म्हणजे
तुम्हाला विज्ञानाच्या भाषेमध्ये तुम्हाला माहीत आहे की यांचं संशोधन कोणी केलं आहे, त्यांचं संशोधन कोणी केलं आहे, यांचा पहिल्यांदा शोध कोणी लावला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्यांदा दिवसाला दिवस कोणी म्हटला, रात्रीला रात्री कोणी म्हटली, सकाळ जेव्हा होतं तेव्हा त्याला मॉर्निंग किंवा सकाळ कोणी म्हटलं आहे आणि सायंकाळ कोणी म्हटलं आहे, ह्याविषयी कुणीही म्हटलं हे कुणी सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारची शास्त्रीय माहिती याविषयी नाहीत. देन ॲट द सनसेट वी से इट इज इव्हिनिंग नाऊ, सून इट विल बी अ नाईट टाईम. ती काय रात्रीची वेळ आहे. ॲट द एंड ऑफ द डे इट बिकम्स द डार्क अँड इट इज अ नाईट. म्हणजे सायंकाळच्या डार्क होतं, थोडा काळोख अंधार पडला जातं, प्रकाश नसतो आणि अशा वेळेस आपण काय समजतो की रात्र झालेली आहेत. म्हणजे आपण दोन गोष्टी याच्यामध्ये शिकलेलो आहेत, सकाळ आणि संध्याकाळ. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सकाळची वेळ म्हणजे मॉर्निंग वेळ, जेव्हा सूर्य मावळत असतो तेव्हा आपण सायंकाळची वेळ म्हणजे काय होतं रात्रीची वेळ. सकाळची वेळ जेव्हा असतं तेव्हा दिवसाला सुरुवात होत असतं आणि सायंकाळची वेळ असतं तेव्हा ते रात्राला सुरुवात होत असतं. म्हणजे डे आणि नाईट आपण ह्या दोन गोष्टी आणि सकाळ आणि सायंकाळ ह्या दोन गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. Become the dark and it is a night. This means that we divide the day into the two parts, day and night. आणि म्हणून आपण आपल्या एका उद्दिष्टानुसार आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणजे कधी कामाला लागायचं आणि कधी झोपी जायचं, कुठे फिरायला जायचं, कधी फिरायला जायचं हे आपण दिवसा ठरवत असतो आणि एका जागी स्थिर केव्हा होत असतो आपण रात्रीच्या वेळी स्थिर होत असतो. म्हणजे हा एक आपला उद्दिष्ट होतं, कधी करायला पाहिजे, केव्हा जायला पाहिजे, कधी यायला पाहिजे. म्हणजे या माध्यमातून आपण डे अँड नाईट ह्या दोन गोष्टी आपण शिकलेलो आहोत. म्हणजे याला डे म्हणायचं आणि याला नाईट म्हणायचं. म्हणजे ज्यावेळेस प्रकाश असेल जमिनीवर, धरतीवर किंवा पृथ्वीवर तेव्हा आपण समजायचं की हा दिवस आहे आणि जेव्हा रात्र व्हायची म्हणजे काळोख पसरायचा, काही दिसायचं नाही, तेव्हा आपण समजायचं ही काय रात्र आहे. म्हणजे डे अँड नाईट दिस वर्ड वी लर्न फ्रॉम दिस टाईम फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग. म्हणजे ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहे, ह्या सगळ्या दोन कन्सेप्ट कशापासून शिकलेल्या आपण सूर्यापासून शिकलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा जमिनीत थोडा प्रकाश पडतो आणि जेव्हा प्रकाश पडायला सुरुवात झाली तेव्हा आपण सकाळ जेव्हा सुरुवात झाली म्हणजे दिवस. जेव्हा सूर्य मावळत असतो म्हणजे अंधार पडल्यासारखा वाटत असतो किंवा अंधुक दिसत असतं तेव्हा आपण समजत असतो की आता रात्रीला सुरुवात झाली आणि मग काय होतं रात्र होतं. म्हणजे डे अँड नाईट दिस वर्ड्स वी लर्न फ्रॉम दी सनसेट और सनराईज. देन नेक्स्ट हिअर अवर अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ॲक्सेस ॲट दी सर्टन स्पीड. अवर अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ॲक्सेस ॲट दी सर्टन स्पीड. म्हणजे आपली पृथ्वी ही एका काल्पनिक रेषेमध्ये बघा, ॲक्सिस म्हणजे काय इमॅजिनरी लाईन, एक काल्पनिक रेषा असतात, त्या काल्पनिक रेषेच्या माध्यमातून जी पृथ्वी आपल्याला फिरताना दिसत असतं आणि ते एक विशिष्ट स्पीड असतं, ती एक स्पीड असते. समजा पंखा जर आपल्या चालू असते तर पंख्याची स्पीड आपल्याला कमी जास्त करता येतं, पंख्याची स्पीड आपल्याला कमी जास्त करता येतं. परंतु पंख्याचं जर रेग्युलर जर आपण काढलं असेल तर त्याची स्पीड सारखी असते. तर त्याच पद्धतीने आपली पृथ्वी जर त्या काल्पनिक रेषेमध्ये फिरत असताना ते स्पेशल स्पीड आहे, ती स्पीड कमी पण नाही होत आणि जास्त पण नाही होत. तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की कधी एक 12 आवर्स काय आपण डे पाहत असतो आणि 12 आवर्स नाईट पाहत असतो. असं कधी झालेलं नाही की 24 आवर डे अँड नाईट आहेत, 24 आवर डे आणि 24 आवर्स नाईट. असं आजपर्यंत तुमच्या पिढीमध्ये, अगोदरच्या पिढीमध्ये आणि इतिहासामध्ये आपण असं कधीही वाचलेलं नाही की 24 आवर्स डे अँड 24 आवर्स नाईट आहे, असं आपण कधीही पाहिलेलं नाही. 1 तास किंवा 1 तासापेक्षा कमी वेळेमध्ये कमी जास्त ॲडजस्टमेंट होऊ शकतं, पण त्याच्यापेक्षा कधीच झालेलं नाही. As the earth rotates around its axis, that part of its surface which turns toward the sun becomes bright. आता कसं असतं, सूर्य असतं आणि एका काल्पनिक रेषेमध्ये ते काय पृथ्वी फिरत असतं. मग पृथ्वी जर हा टोक असेल तर पहिल्यांदा सूर्याचा प्रकाश कुठे या टोकावर पडेल, मग जर पृथ्वी अशी फिरत जाईल तर मग त्याचा प्रकाश दुसरीकडे जाईल, म्हणजे इकडला प्रकाश थोडा कमी होत जाईल. म्हणजे पृथ्वीच्या अर्ध्या भागामध्ये काय असतं, प्रकाश असतो, तर अर्ध्या भागामध्ये काय असतं, अंधार असतो. म्हणजे हे जे सगळं पाहत असतो आपण, हे कशाच्या माध्यमातून, सूर्याच्या माध्यमातून. टुवर्ड्स द सन बिकम्स ब्राईट, द पार्ट दॅट मूव्स अवे फ्रॉम द सन मूव्स इंटू द डार्कनेस. म्हणजे पृथ्वीचा जो पार्ट सूर्याच्या दिशेने घुमत असतो त्या पार्टकडे प्रकाश असतो, तर त्याच्या बॅक साईडला काय असतो, अंधार असतो. असं हे जवळपास एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी किती तास असतात, 24 आवर्स. हिअर the earth takes 24 hours to complete the one rotation around its own axis. बघा, म्हणजे एक काल्पनिक रेषेमध्ये एक दिशा पूर्ण करण्यासाठी किंवा रोटेशन पूर्ण करण्यासाठी त्याला 24 आवर्स लागत असतात. आणि 24 आवर्स लागत असल्यामुळं तुम्हाला कधी तुम्ही बघितलं असेल तर सूर्याचा प्रकाश एकाकी येतो आणि एकाकी निघून जातो, असं तुम्ही कधीही जगामध्ये पाहिलेलं नसते. म्हणजे आता सकाळी 7 वाजल्याबरोबर प्रकाश आला आणि सायंकाळचे 7 वाजले म्हणजे प्रकाश
लवकर लगेच क्विकली गेला असेल असं कधीही पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे सूर्याचे जसे हळूहळू किरण या पृथ्वीवर पडण्याला सुरुवात होत असतात किंवा सूर्याचा जो भाग चंद्राच्या बाजूने टर्न होत असेल त्या भागामध्ये हळूहळू प्रकाश येत असतं आणि मग एकदा का बाजू पूर्ण टर्न झाल्याच्या नंतर चक्क प्रकाश पडत असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या असेल. तुम्ही उभे राहत असताना तुम्ही दिवसभर एखाद्या ग्राउंडवर तुम्ही उभे राहिल्याच्यानंतर तुमची सावली जे पहिल्यांदा जर पूर्वेकडे असेल तर नंतर काही वेळाने 4 ते 5 तासांनी तीच सावली पश्चिमेकडे असतात त्याच व्यक्तीची. म्हणजे हे सगळं आपण कशामुळे पाहत असतो ते सूर्य आणि त्या ॲक्सिसच्या काल्पनिक रेषेमुळं. देन to complete the one rotation around its own axis, these 24 hours are approximately divided into 12 hours and डे टाईम अँड 12 hours इन अ नाईट टाईम. म्हणजे हे 24 hours जे असेल त्या 24 hours आपण काय केलं 12 hours डे टाईम अँड 12 hours नाईट टाईम. म्हणजे 12 तास काय दिवस आणि 12 तास काय रात्र. हे आपण त्या पद्धतीने आपण स्वतःला समजून घेतलं किंवा त्यांनी एक प्रमाण भाषा वापरली आणि त्या प्रमाण भाषेच्या माध्यमातून दिवस आणि रात्र त्यांनी ठरवायला सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीने ते जे टाईम जे कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला या सूर्य आणि त्या पृथ्वीपासून आपल्याला हळूहळू माहीत झाली. म्हणजे 12 hours ऑफ नाईट, अ पिरियड ऑफ डे टाईम अँड द फॉलोविंग नाईट टुगेदर्स मेक अ वन डे. म्हणजे त्याने 12 hours जो एक पर्टिक्युलर पिरियड बघितला, एक पर्टिक्युलर कालावधी बघितला तो म्हणजे 12 hours म्हणजे काय होतं डे, ज्याला आपण दिवस म्हणत असतो. आणि पर्टिक्युलर 12 hours जो आहे ते म्हणजे काय होतं नाईट टाईम, म्हणून काय नाईट टाईम. म्हणजे जे आपण जर 12 तासाचं जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे जे पृथ्वीला त्या ॲक्सिसच्या माध्यमातून त्या काल्पनिक रेषेच्या माध्यमातून फिरण्यासाठी त्याला 24 hours लागत असतं. आणि 24 hours असल्यामुळे अर्ध्या त्याचे डिवायडेशन केलेलं आहे 2 hours म्हणजे 2 partsमध्ये. फर्स्ट पार्ट म्हणजे 12 hours अँड सेकंड पार्ट मीन्स 12 hours. म्हणजे 12 hours म्हणजे जर डे टाईम जर असेल एक प्रकाश पडत असेल तर त्याला आपण डे असं नाव दिलं आहे. आणि या एका बाजूला डे असेल प्रकाश असेल दुसऱ्या बाजूला प्रकाश नसेल तर त्याला आपण रात्र म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याचा आपले 2 भागाला नावं दिलेलं आहे. म्हणजे त्याचा पर्पज काय होता आपण 12 hours म्हणजे वेळेचं आपण डिवायडेशन केलेलं होतं आणि वेळेचं डिवायडेशन केल्याच्यानंतर डे अँड नाईट आपण त्याला समजून घेतलेलं होतं. देन 7 days फ्रॉम मंडे टू संडे मेक 1 week, 2 weeks मेक अ फोर्टनाईट, 4 weeks मेक अ मंथ. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण सकाळ बघितला आहे, सकाळपासून सकाळ आणि सायंकाळचं महत्त्व समजलेलं आहे. त्यानुसार आपण डे नाईट दिवस आणि रात्र समजून गेलेलो आहे. मग हे सगळं समजल्याच्या नंतर आपण आपल्या काल्पनिक किंवा शास्त्रीय पद्धतीने त्याचा अभ्यास करत आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण शोधण्याचा प्रयत्न केला. मग ही पृथ्वी खरोखरच घुमतं का, मग कधी 12 hours काही वेळ रात्र असतं काही वेळ दिवस असतं, मग का बरं असतं, किती तास असतं, सगळ्यांसारखे टाईम सारखाच दिलेले आहेत का, मग त्याला आपण नाव का बरं द्यायचं असेल, मग हे असं का बरं घडत असेल याचं शास्त्रीय पद्धतीचं संशोधन केल्याच्या नंतर आपण 12 hours 24 hours डिवायडेशन 12 hours केलं आहे आणि 12 hours म्हणजे डे टाईम आणि 12 hours म्हणजे नाईट टाईम. हे सगळं करण्यामागचा एक आपला उद्दिष्ट होता, एक पर्पज होता आणि त्या पर्पजनुसार आपण सगळं करतो. या सगळ्या गोष्टीचं संशोधन हे एका क्षणात किंवा एका पिढीमध्ये किंवा एखाद्या 100 वर्षाच्या काळाच्या अगोदर झालेलं असं नाही. खूप वर्ष गेल्याच्यानंतर त्याच्यामध्ये संशोधन झालं आणि त्याच्यानंतर आपण त्या गोष्टी काही मान्य केलेल्या आहेत. आता हे 12 hours आपण 12 hours म्हणून काय डे ठरवत आहोत आणि त्या 12 hours काय नाईट टाईम ठरवत आहोत. असे 24 hours म्हणून एक डे ठरवत आहोत. आणि फ्रॉम मंडे टू संडे म्हणजे प्रत्येक 24 hours एक नाव दिलेलं आहे. जसं मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशा प्रकारे आपण त्याला नावं दिलेली आहे. आणि ते नावं दिलेलं म्हणजे तुम्हाला कधी विचारलं की मंडे या दिवशी किती तास असतात 24 hours, ट्यूसडेला किती तास असतात 24 hours, संडेला किती असतात 24 hours, सॅटर्डेला किती असतात 24 hours. असा एकही दिवस नाही की त्या दिवसामध्ये तुम्हाला 24 hours 25 झालेले आहेत किंवा 24 hours ऐवजी 22 झालेला आहे. असा कुठलाही दिवस तुम्हाला आढळून येणार नाही किंवा इतिहासामध्ये तुम्हाला कधीही वाचन करायला मिळणार नाही किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखाद्या तत्त्वज्ञानी आहेत किंवा सायंटिस्ट आहेत याही ही सुद्धा काही तसं सांगू शकणार नाही. इसन 7 days फ्रॉम मंडे टू संडे म्हणजे 7 दिवस असतात. त्या 7 दिवस म्हणजे कोणते, सोमवारपासून तर रविवारपर्यंत, फ्रॉम मंडे टू संडे. मेक 1 week म्हणजे या 7 दिवसाचा काय आपण एक हप्ता म्हणत असतो. 1 week
7 दिवसांचा जो एक ग्रुप असतो, 7 दिवसाचा एक संच असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, आठवडा किंवा हप्ता. 1 वीक इन इंग्लिश 1 वीक. 2 वीक्स मेक अ फोर्टनाईट, म्हणजे 2 हप्त्या मिळून, 2 आठवड्या मिळून एक फोर्टनाईट तयार होतं. एक काय होतं, फोर्टनाईट, त्याला आपण मराठीमध्ये 15 म्हणत असतो. 4 वीक्स मेक अ मंथ, 4 म्हणजे 4 हप्त्या मिळून, 4 हप्त्यामधून काय होते, एक मंथ तयार होतं, म्हणजे एक महिना तयार होत असतं. आणि एका महिन्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की किती दिवस असतात, 30 दिवस असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 4 वीक्स मेक अ 1 मंथ, 12 मंथ्स मेक अ 1 इयर, तुम्हाला सर्वांना तेही सुद्धा माहीत आहे की 12 महिन्या मिळून काय होतं, एक वर्ष, म्हणजे 365 दिवसा मिळून काय होतं, एक वर्ष तयार होतं, असं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. 12 मंथ मेक्स अ इयर. इन धिस मॅनर वी रेकन टाईम इन अ बिगर अँड बिगर युनिट्स. आणि अशा प्रकारे आपण टाईम काय करत आहे, कॅल्क्युलेट करत आहोत. तुम्हाला सगळ्यांना मराठी महिने माहिती आहे. मराठी महिन्यानुसार जर तुम्ही हिशोब जर लावला असेल तर तुम्हाला इंग्रजी महिन्यासुद्धाचा हिशोब जर लावला तर ज्या ज्या डेट्स आहे त्या शास्त्रीय पद्धतीने त्या डेटची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या दिवसात दिसत पडतं. कधी कधी काय होतं, थोडा फरक सुद्धा जाणवत असतं आणि त्या तिथीनुसार ते आपण वर्क करण्याचा प्रयत्न करत असतो. 1 इयर वी रेकन मीन्स कॅल्क्युलेट, वी रेकन टाईम इन अ बिगर अँड बिगर युनिट. मग अशा प्रकारे आपण तो टाईम काय कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे जर 1 वर्षाचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं असेल तर असे 100 वर्ष जर असेल तर आपण सेंचुरी म्हणत असतो. अशा 10 जर सेंचुरी असेल त्याला आपण याला शतकसुद्धा म्हणत असतो. मराठीमध्ये शतक आणि इंग्लिशमध्ये त्याला सेंचुरी म्हणत असतो. आणि अशा प्रकारे आपण बिगर युनिटमध्ये आपण त्याचा टाईम कॅल्क्युलेट करत असतो. देन one year is followed by another, and when 100 years go by a century is completed. When 10 centuries, that is 1000 years are gone, a millennium is completed. Such a method of dividing time is known as a unilinear division of time. Unilinear division of time म्हणजे बघा, एक विशिष्ट वेळ होता. बाबा पहिल्यांदा आपण साधा विचार केला होता की सकाळ आणि रात्र, सकाळ आणि सायंकाळ. त्या सकाळ आणि सायंकाळपासून स्वतःच विचार केला दिवस आणि रात्र. त्या दिवस आणि रात्राचा असा विचार करत करत आपण 24 आवर कॅल्क्युलेट केलेलं आहे. 24 आवर्समधून आपल्याला 2 पार्ट्स केलेले आहेत, 12 आवर्स. मग त्या 12 आवर्समध्ये आपण डे अँड नाईट कॅल्क्युलेशन केलेलं होतं. त्यानुसार आपण 24 आवर्सनुसार मग डे कॅल्क्युलेट केलेले होते. त्या डेनुसार आपण वीक कॅल्क्युलेट केलेलं होतं. त्या वीकनुसार आपण 15 म्हणजे फोर्टनाईट कॅल्क्युलेट केलेले होते. आणि या फोर्टनाईटनुसार आपण मग मंथ कॅल्क्युलेट केले होते. आणि मंथनुसार मग इयर, आणि इयरनुसार मग सेंचुरी. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं. 1 इयर इज फॉलोड बाय द अनदर, अँड व्हेन 100 इयर्स गो बाय, जेव्हा 100 वर्ष कंप्लीट होत असतं तेव्हा 1 सेंचुरी is completed. When 10 centuries means 1000 years are gone, a millennium is completed. Such a method of dividing time is known as the युनिलियर डिव्हिजन ऑफ टाईम. आणि या सिस्टमला आपण काय म्हणत असतो, युनिलियर डिव्हिजन ऑफ टाईम. त्याला काय म्हणत असतो आपण, युनिलियर डिव्हिजन ऑफ टाईम. तर हा जो पॅरेग्राफमध्ये कॅल्क्युलेशन दिलेला आहे यालाच आपण काय म्हणत असतो, युनिलियर डिव्हिजन ऑफ टाईम. देन नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस हिअर द सेकंड कॉमन एरा. व्हॉट इज दॅट कॉमन एरा? दॅट इज अ ख्रिस्तियन एरा. येशू ख्रिस्त तुम्ही नाव ऐकलेलं असेल. त्याचा जो कालखंड जो होता त्या कालखंडात त्यांनी काय दिलं, नाव दिलं आहे कॉमन एरा मीन्स ख्रिस्तियन एरा. इन धिस युनिलियर डिव्हिजन ऑफ टाईम, इयर्स दॅट फॉलोड वन आफ्टर द अदर आर अरेंज इन सिरियल ऑर्डर. In history books also, a chain of events that followed one after the other is presented in a linear and serial manner. For this, usually we refer to the common era, that is the Christian era, written in a short as the CE or AD, means Anno Domini, which means in the year of our Lord. आता हे जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिवस कधी झालेला आहे, रात्र कधी झालेले आहेत, मंडे ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, मंथचे नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे कुणालाही माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा मंडे कोणी म्हटलेलं असेल, की सगळ्यात पहिल्यांदा सोमवार कोणी म्हटलेलं असेल. सर्वात प्रथम तुम्हाला संडे किंवा रविवार हा जो शब्द जो आहे सर्वप्रथम पहिल्यांदा कोणी म्हटलेलं असेल याचा कुणीही इतिहास सांगू शकत नाही. किंवा पहिला हप्ता असं नाव त्यांनी कुणा दिलं असेल, फोर्ट नाईट किंवा 1 वीक असं हे नाव कोण दिलं असेल याचा कोणीही इतिहास सांगू शकत नाही. हा एक विशिष्ट पिरियड तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन केलेलं होतं. परंतु काही वेळेस तुम्हाला इतिहासामध्ये काही रिटर्न सोर्सेस तुम्हाला मिळतात आणि काही घटक तुम्हाला ओरलमध्ये मिळतात.
पण त्याही अगोदर ते रात्र आणि दिवस झालेले होते, पण त्यांचा इतिहास कोणी सांगू शकतं, ती वेळ कोणी सांगू शकत नाही. त्या वेळेचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे नव्हतं. त्यावेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारची आकडेमोड सिस्टम आपल्याकडे उपलब्ध नव्हती. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन करण्याची सिस्टम आपल्याकडे उपलब्ध नव्हती. म्हणून सुद्धा एक दीर्घ कालावधी आहे, त्या दीर्घ कालावधीला सुद्धा एक विशिष्ट नाव दिलेलं आहे आणि त्या पर्टिक्युलर पिरियडला एक नाव देऊन त्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन करत आहे. तुमचं प्राचीन एन्शियंट असा जर शब्द तुम्ही ऐकला असेल, एन्शियंट पिरियड जर असं म्हटलं तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन केलेलं नव्हतं, कुठल्याही प्रकारची माहिती लिहिलेली नव्हती. त्यावेळेस त्यांना कसं लिहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं ही सुद्धा त्याला माहिती नव्हती. पण त्या पिरियडमध्ये ते लोकसुद्धा राहत होते आणि त्याही वेळेस रात्र आणि दिवससुद्धा झालेली होती. पण त्यावेळेस सोमवार, मंगळवार, बुधवार असं म्हणत होतो हे आपल्याला माहीत नाही, परंतु त्याही अगोदर डे अँड नाईट या सर्व गोष्टी आपण पाहायला मिळत होत्या. आज जी काही रात्र किंवा जी काही दिवस आपण पाहत आहोत अशाच प्रकारचे दिवस हजारो लाखो वर्षाच्या अगोदरसुद्धा होत होते. आज आपण त्याला कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्या अगोदर कोणीही कॅल्क्युलेट केलेलं नव्हतं. त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाहीत. देन युनिलियर डिव्हिजन ऑफ टाईम, इयर्स दॅट फॉलो वन आफ्टर द अदर आर अरेंज इन अ सिरियल ऑर्डर. हे जे काही आपण जे पाहतो युनिलियर टाईम म्हणजे फ्रॉम मंडे टू संडे किंवा 1 वीक, फोर्टनाईट, 1 इयर, 1 मंथ, हे जे काही शब्द पाहतो, 1 सेंचुरी, हे जे काही शब्द ऐकत आहोत हे सगळे युनिलियर टाईम आहेत आणि याचा पर्टिक्युलर सिक्वेन्स असतो. In history books also a chain of events that follow one after other is presented in a linear and linear manner. म्हणजे याच पर्टिक्युलर पिरियडनुसार आपण जे काही इव्हिडन्स घडलेले असतील ते सगळे इव्हिडन्स आपण पाहत असतो. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही गेल्या वर्षी शिकलेले आहेत. त्यांचा जन्म तुम्हाला माहिती आहे 1630ला त्यांचा जन्म आहे आणि 1680ला त्यांचा मृत्यू आहे, म्हणजे 50 वर्षाचा कालखंड आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हजारो वर्षा अगोदर मानव प्राणी अस्तित्वात असल्याच्या नंतर त्या प्रकारची कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन डेटमध्ये दिलेली नाही. म्हणजे तुम्हाला आजही माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे, तर तुम्ही मला सरळच म्हणता की 1630 आणि मृत्यू 1680. राज्याभिषेक कोणत्या वर्षी केला, 1674. अशी जी तुम्ही डेट वाईज जी इन्फॉर्मेशन देता अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही त्या अगोदर हजारो वर्षा अगोदर कोणीही कुठलाही वैज्ञानिक किंवा कुठलाही इतिहासकार देऊ शकत नाही, कारण त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन केलेलं नव्हतं. In history books also, chain of events that follow one after other is presented in the linear and serial manner. For this usually we refer to common era. त्याला आपण संदर्भ दिलेला आहे किंवा त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. त्याचं नाव काय बघा, कॉमन एरा मीन्स ख्रिस्तियन्स एरा, रिटर्न इन अ शॉर्ट ॲज CE. CE its meaning is a common era or Christian era or AD means anno domino. म्हणजे याला आपण दोन गोष्टीच्या नावाने ओळखतो. त्याला म्हणजे पहिला आहे CE or AD. CE or AD. CE means common era or Christian era and second is means AD means anno domino, which means in this year of our Lord. In this mean in the year of the Lord. म्हणजे जेव्हा AD असं लिहिलेलं असेल किंवा CE असं लिहिलेलं असेल तर येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झालेला तो जो पिरियड असतो त्याचा जो काळ असतो तो काळ म्हणजे काय, तर अवर लॉर्ड पिरियड. अवर लॉर्ड पिरियड मीन्स हिअर रिटर्न हिअर इन द इयर ऑफ अवर लॉर्ड. म्हणजे त्या काळ जो येशू ख्रिस्तांचा जो जन्म झाला होता त्यांचा जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये ही गोष्ट आहे असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे, ते समजायला सुरुवात केलेली आहे. द नेक्स्ट, द कॅलेंडर वी यूज टुडे इज बेस्ड ऑन द ख्रिस्तियन एरा. म्हणजे आज जे आपण कॅलेंडर बघत आहोत जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे जे सगळे काही 12 महिने बघत आहोत हे सगळे इंग्रजी महिने. हे सगळे कसे आहे, इंग्रजी महिने आहेत. तर हे जे आज आपण जे इंग्रजी महिने जे पाहत आहोत हे येशू ख्रिस्ताच्या टाईमनुसार आहेत. द कॅलेंडर वी यूज टुडे इज बेस्ड ऑन द ख्रिस्तियन एरा नाऊ कॉल द कॉमन एरा. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कॉमन एरा म्हणून त्याला ओळखला जात असतो किंवा ख्रिस्तियन एरा म्हणून त्याला ओळखला जात असतो. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेचा जो काळ होता त्या काळापासून आपण त्यांना कॅल्क्युलेट केलेला आहे. पण त्या अगोदरचा जो वेळ होती तो कुणीही कॅल्क्युलेट केलेला नाही. आपल्याला तुम्हाला मराठी महिने माहीत आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, हे जे मराठी महिने आहे या मराठी महिन्यांचा आणि इंग्रजी महिन्यांचा कुठंतरी कोरिलेशन असा एक संबंध आहे आणि म्हणून आपण दोन्ही आपल्या कॅलेंडरमध्ये आपण त्याचं काय करतो, मेन्शन करत असतो किंवा पाहत असतो. तुम्ही हे सगळे शब्द ऐकलेले असतात. हे सगळे शब्द ऐकल्याच्या नंतर त्या महिन्यामध्ये जे इंग्रजी महिन्यामध्ये राहतात त्याच्यामध्ये असे 2 शब्द लिहिलेले जातात, जसं चैत्र, वैशाख.
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. तर ज्येष्ठ, आषाढ असे शब्द लिहिलेले असतात. म्हणजे ज्येष्ठ, आषाढ हे जे शब्द जे असतील ते म्हणजे आपले मराठी महिने, आणि जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून असं लिहिलं असतील ते म्हणजे काय, ते इंग्रजी महिने. जे इंग्रजी महिने जे असतात ते कशामुळे झालेले आहे, कॉमन एरा, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला त्या वेळेपासून त्यांचा जो पिरियड होता त्यापासून कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यांनी असं गृहीत धरलेलं आहे आणि त्या दिवसापासून त्यांनी सुरुवात केली आहे ते टाईम मोजण्यासाठी. This era began in a memory of Jesus Christ. Jesus Christ means येशू ख्रिस्त. Jesus Christ म्हणजे काय, येशू ख्रिस्त. बघा, this era began in a memory of Jesus Christ, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म, येशू ख्रिस्ताचा पिरियड त्यावेळेस ते राहत होते त्या वर्षांपासून ते त्यांनी आपल्या स्मरणार्थ किंवा आपल्या लक्षात ठेवण्यासारखी त्यांनी गोष्ट म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताचा तो काळ त्यांनी लक्षात ठेवलेला आहे. तिथपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. The first year of this era is the year when it began. It is shown with the number. The years after are indicated by the next number in the serial order. The first 100 years, that is the first century of this era, is written as a 100 means C or 100 means AD. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मापासून जो 100 वर्षाचा जो कालखंड होता तो म्हणजे काय होता, सेंचुरी. आता ही जी सेंचुरी त्यांनी मोजण्याचा प्रयत्न केला होता CE. कुठल्या शब्दांनी, CE और AD. CE मीन्सचं मिनिंग काय होतं, कॉमन एरा और ख्रिश्चन एरा. अँड AD मीन्स काय होतं, एन्नो डॉमिनो, म्हणजे त्या वर्षापासून त्या कालखंडापासून त्यांनी मोजायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे सिरियल जे नंबर असतात 1 2 3 4 5 2 6 7 पासून तर इन्फिनिटपर्यंत असतात. असं कुणीही म्हणत नाही की पहिल्यांदा 5 नंबरचा आकडा आला त्याच्यानंतर 1 आकडा आला, 1 नंबरचा आहे. असं कधी झालेलं आहे की एकदा पहिल्यांदा 100चा आलेला आहे त्याच्यानंतर रिटर्नमध्ये 1 आलेला, असं कधी झालेलं आहे. जितकं तुम्ही वारंवार तुम्ही कॅल्क्युलेट करणार तो जो आकडा जो आहे तिथं नंबर आहे तो कसा तो बिगर अँड बिगर होत जातील, खूप मोठा होत जात असतो. देन in this way we have to discuss. Then second, the period of the first millennium of this era is written as a 1000 CE or 1000 AD. म्हणजे जिथपासून तुम्ही समोर जात आहे ते सगळा जो कालखंड तुम्हाला लिहिलेला आहे CE किंवा AD. आता जे तुम्ही कुठल्या वर्षामध्ये जीवन जगत आहे, 2020 2020, म्हणजे 2020 असं जे म्हणतो आपण तेव्हा 21st सेंचुरीमध्ये आहोत आपण कुठल्या सेंचुरीमध्ये आहोत, 21st सेंचुरी म्हणजे 21व्या शतकामध्ये आपण जीवन जगत आहोत. म्हणजे 21वा शतक जे म्हणत आहोत आपण 2100 वर्ष आपण मागे जाऊ तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला हिशोब पाहायला मिळतं. त्या वर्षाचा काळ म्हणजे काय, येशू ख्रिस्ताचा जन्म किंवा त्याचा कालखंड. म्हणजे आज जो आपण जे कॅल्क्युलेट करत आहोत फक्त ना फक्त 2020 इतकेच वर्ष आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, त्याच्या अगोदरचा वर्ष आपण कॅल्क्युलेट केलेले नाही. म्हणजे प्रत्येक टाईम कॅल्क्युलेट करण्यामागचा आपला उद्देश होता, प्रत्येक टाईम कॅल्क्युलेट करण्यामागचा आपला उद्देश होता. ही आपली खरी कन्सेप्ट आहे. तर कन्सेप्ट ऑफ टाईम, वी लर्न द वर्ड्स कन्सेप्ट ऑफ टाईम और कन्सेप्ट ऑफ टाईम लाईन. लिसन, टाईम बिफोर द कॉमन और ख्रिश्चन एरा. आता बघा आपण ज्या वर्षापासून त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते सगळं वर्ष आपण बघितलेलं. आता आपण जी आजची जी तारीख आहे 23 सप्टेंबर 2020 म्हणजे आजच्या तारखेपर्यंत आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 24 आवर्सचा एक डे असं आपण कॅल्क्युलेशन करत आपण महिने हप्ता असं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि त्यानुसार आपण आजची जी तारीख आहे म्हणजे आपल्याला जवळजवळ 2020 वर्ष आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्या अगोदरचा टाईम कोणीही कॅल्क्युलेट केलेला नाही. मग त्या अगोदरच्या टाईमामध्ये जे काही घडलेलं असेल, जे काही इव्हिडन्स घडलेलं असेल ते इव्हिडन्सचे काही सिक्वेन्स, काही इव्हिडन्स आपल्याला माहीत आहेत, काही इव्हिडन्स आपल्याला अजूनही माहीत झालेले नाहीत. लिसन, टाईम बिफोर द कॉमन और ख्रिश्चन एरिया म्हणजे त्याही अगोदर ज्यापासून कॅल्क्युलेट केलं आहे त्या अगोदरचा एरिया, त्या अगोदर पिरियड. द पिरियड बिफोर द कॉमन एरा इज नोन ॲज द टाईम बिफोर कॉमन एरा म्हणजे BCE. BCE इट्स मिनिंग इज अ बिफोर कॉमन एरा. बिफोर कॉमन एरा म्हणजे ज्या वर्षापासून आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्या अगोदरचा काळ. बिफोर ख्रिस्ट BC. BC मीन्स बिफोर ख्रिस्ट. BC मीन्स BC, नो BC. बिफोर ख्रिस्ट. लिसन, before Christ BC, the years of this period are counted and written in a reverse order. तुम्ही जसं गाडीला रिव्हर्स गिअर टाकत असतात त्या पद्धतीने रिव्हर्समध्ये त्यांनी ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि जेव्हा ते कॅल्क्युलेट करत असतात जितके तुम्ही मोठे आकडे तुम्ही पाहणार तितके तुम्ही खूप वर्ष मागे जाणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इसवी सन पूर्व किंवा BC 100, BC 923,
BC 524 असं जे तुम्ही रीडिंग करत असाल ना, याचा अर्थ असा की तुम्ही खूप मागे मागे चाललेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. The year of this period are counted and written in reverse order. The first century before the Common Era began at the year 100 BC and ended with 1 BC. Similarly, the first millennium before the Common Era began at the year 1000 BC and ended with the year of BCE. So, आता समजा 1000 वर्ष तुम्ही जर मागे गेले असेल, कॉमन एरापासून जर 1000 वर्ष तुम्ही मागे गेले असेल तर 1000 BC असं म्हटलं जातं. 1000 BC 1000 BC याचा अर्थ असा की येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच्या अगोदरचा 1000 वर्षाचा अगोदरचा काळ, येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच्या अगोदरचा 1000 वर्षाचा काळ असा त्याचा अर्थ होतो BCचे. डिड यू अंडरस्टँड? AD असं जेव्हा म्हणत असतो आपण तेव्हा लक्षात घ्यायचं, किंवा C असं जेव्हा म्हणत असेल तेव्हा लक्षात घ्यायचं की येशू ख्रिस्ताच्या नंतरचा काळ, आणि येशू ख्रिस्ताच्या अगोदरचा काळ म्हणजे कोणता? BC म्हणजे बिफोर ख्रिस्ट. शॉर्ट वर्ड्स आहे, बिफोर ख्रिस्ट. लिसन. Similarly, the first millennium before the Common Era began at the 1 year 1000 BC and that ended with the year. So the first century before the Common Era is indicated the 100 means 1 BCE, and the first millennium before the Common Era means is indicated the 1000 BCE. The next we have to discuss here. Let us look at some examples. Let us look at some examples of these methods of indicating the time before the Common or Christian Era. The lifetime of the Vardhaman Mahavir is written as a 599 BC to 527 BC. The lifetime of Gautam Buddha is written as a 563 BC to 483 BC. आता बघा मला साधं तुम्हाला सांगितलं आहे. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल. देर आर द 2 example has given there. First example has given here Vardhaman Mahavir, and second example has given there the Gautam Buddha. I mean 2 persons example has given there about related to the life. The lifetime of the Vardhaman Mahavir is written as 599 BC. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून अगोदरचा काळ त्यांचा 599, आणि त्यानंतरचा जो काळ आहे म्हणजे 527. म्हणजे जसं तुम्ही मागे मागे जाल तसं तुमचा जो नंबर्स आहे तो कसा आहे हळूहळू लहान होत जाईल. म्हणजे 599 BC ते 527 BC हा जो त्यांचा काळखंड आहे हा त्यांचा लाईफ टाईम आहे. द बिफोर ऑफ गौतम बुद्धा इज रिटन ॲज 563 BC टू 483. हा जो कालखंड आहे म्हणजे पहिल्यांदा त्यांचं बघा हे नंबर खूप मोठा आहे, बिगर आहे, आणि सेकंड नंबर कसा आहे लहान आहे. म्हणजे इकडे बॅक साईडला आपण रिव्हर्स जात असतो तसा तो नंबर लहान लहान होत असतो. तर अशा प्रकारे आपण ते यामध्ये बघितलेले आहेत. देन नेक्स्ट द टाईम हॅज गिवन देअर, टाईम टेबल हॅज गिवन देअर. लिसन हिअर. BCE and BC and BC here and AD and CE. One line is here also and here also. म्हणजे काय इकडे सुद्धा ती वर्षानुवर्ष वाढणारी आहे आणि इकडे सुद्धा ती काय तुटक काय म्हणजे काही काळात ती वाढणार आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला बायोडाटा आपल्याकडे त्याची इन्फॉर्मेशन तोपर्यंत ती वाढत जाणार, त्याच्यानंतर ती कमी होत जाईल. आता बघा इकडे एक उभी रेष दिलेली आहे. इथली जी उभी रेष आहे याचा अर्थ असा की येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. पण येशू ख्रिस्ताचा जो काळ आहे हा त्याचा पर्टिक्युलर पिरियड दिलेला आहे. इथपासून आपण जे आज कॅल्क्युलेट केलेलं आहे ते सगळे आज आपण जे 23 सप्टेंबर 2020 आपण जे आज म्हणतो ते इथपासून कॅल्क्युलेट झालेलं आहे इकडे. म्हणजे फर्स्ट 100, देन 500, देन 500, देन 1000, देन 1500, देन 2000. हेच आपण कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून. आता सगळ्यांना माहीत आहे एक दिवस एक रात्र म्हणजे एक कंप्लीट दिवस. या एका दिवसापासून 7 दिवसापासून एक हप्ता म्हणजे 1 वीक. या 4 वीक म्हणून काय होतं 1 महिना, म्हणजे 30 दिवसांचा 1 महिना, आणि 12 महिन्यांचा काय होतं 1 वर्ष, आणि 100 वर्षामुळे काय होतं 1 सेंचुरी कंप्लीट. बघा इथं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे 100 वर्ष, 500 वर्ष, 1000, 1500, 2000, आणि आज आपण राहतो इथे समोर आहेत आपले 2020. ते राहतो आपण आता 2020. म्हणजे हजारो 21 म्हणजे आपण 21व्या शतकामध्ये जीवन जगत आहोत. आता याच प्रकारे बघा इकडे BC और BCE असं दिलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 100 वर्ष अगोदर, मग 500 वर्ष अगोदर, मग 1000 वर्ष अगोदर, मग 1500 वर्ष अगोदर, मग 2000 वर्ष अगोदर. आणि जे काही आता डाटा आपल्याकडे दिलेला आहे तो डाटा आपल्याकडे अजूनही अवेलेबल नाही, म्हणून त्यांनी कसं केलेलं आहे डॉट 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 आपल्याला दिलेला आहे. याचाच अर्थ असा की आपण काही वेळेपर्यंत त्याला मोजू शकतो, त्याच्या पलीकडे आपण कधीही मोजू शकत नाही. पृथ्वीचा शोध कोणी लावला हे आपण सांगू शकत नाही.
पृथ्वी नेमकी कशी तयार झाली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचं तज्ज्ञांचं वेगवेगळं मत आहे. सर्वप्रथम पहिला प्राणी कुठला असेल, कसा असेल, कोणत्या उद्देशाने जन्माला आला असेल, नेमका कुठे असेल, कुठे राहत असेल, काय खात असेल याच्याविषयी कुणालाही माहीत नाही. तुम्हाला जर विचार असेल कापसाचा शोध कोणी लावला हे कोण पर्टिक्युलर कोणी सांगत नाही, ज्वारीचा शोध कोणी लावला हे कोणी सांगू शकत नाही, जांबाचा शोध कोणी लावला हे कोणी सांगू शकत नाही, आंब्याचा शोध कोणी लावला हे तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे एखादा विज्ञानाच्या दृष्टिकोनात एखादं नवीन संशोधन जर केलं असतील तर त्याचा आपण बायोडाटा किंवा त्याची इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करून ते सगळी माहिती आपण देऊ शकतो. परंतु सर्वप्रथम नदीचा शोध कोणी लावला, नदी कोणी बनवली असेल, पर्वत कोणी बनवले असेल, समुद्र कोणी बनवले असेल याचा शोध कोणीही सांगू शकत नाही. म्हणजे ज्या अगणित ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या सगळ्या घटना या पिरियडमध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे ज्या खूप वर्ष अगोदर, लाखो वर्ष अगोदर त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर अशा प्रकारचा हा एक तुम्हाला एक टाईम लाईन त्याच्यामध्ये दिलेली आहेत. देन नेक्स्ट मेजरमेंट, सेकंड पॉईंट इज देअर 2.2 measurement of time and the methods of measuring time. Measurement of time and methods of measuring time. Listen, to measure time is to measure the length of time. We know the following units of the measuring time: second, minute, hour, day, week, fortnight, month, year, century and millennium. A second is the smallest of this unit. There are various methods of the measuring time in the different parts of the world. Of these, the common or Christian era is the most widely used. We generally indicate the particular day by writing the date of that day. The date consists of the serial number of that day followed by the name or serial number. Listen, it is a very simple. To measure the time is to मेजर द लेंथ ऑफ टाईम. म्हणजे हे एक पर्टिक्युलर टाईम दिलेला आहे आणि हा पर्टिक्युलर टाईम खूप लॉंग आहे आणि त्याचं आपण कसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर तुम्हाला एखाद्याला विचारलं की हे सगळं कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे, म्हणजे त्याचं सर्वप्रथम संशोधन कोणी केलेलं, असं कसल्या पद्धतीने केलं हे कोणी सांगू शकणार नाही. त्याच्यातला सर्वात मोठा स्मॉलेस्ट युनिट कुठला जर असेल तर तो म्हणजे सेकंड आहे. म्हणजे तुम्हाला सेकंडचं तुम्हाला लहान युनिट तुम्ही सांगू शकत नाही, परंतु या टाईममधला जो स्मॉलेस्ट युनिट जर तुम्हाला विचारला तर तो म्हणजे कोणता आहे, सेकंड आहे. मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 60 सेकंड मीन्स 1 मिनिट. हाऊ मेनी सेकंड? 60 सेकंड. 60 सेकंड मीन्स 1 मिनिट. हाऊ मेनी सेकंड मीन्स 1 मिनिट. देन हाऊ मेनी मिनिट्स मीन्स 1 आवर. means 60 minutes means 1 hour. Then we calculate. Then how many hours means 1 day? 24 hours means 1 day. How many days means 1 week? 7 days means 1 week. Fortnight means how many week or how many days means 15 दिवसा मिळून एक fortnight आणि 2 हप्त्यांचा एक fortnight. Then month, how many fortnight? 2 fortnight means 1 month. How many days means 1 month? 30 days means 1 month. And how many weeks means 1 month? 4 weeks means 1 month. Year, century. Year means how many months? 12 months means 1 year. A century, 100 years means 1 century. And millennium means 10 centuries means 1 millennium. In this way, we have to discuss this timeline properly and proper sequence. A second is the smallest of these units. There are various methods of the measuring time in the different parts of the world. जगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने टाईम मोजण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे आज जर तुमच्याकडे सकाळ झालेली असेल तर जगातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आज सकाळ झाली असं नाही तर तिथे रात्रसुद्धा राहू शकतं. तुम्ही जर जगाचा जो टाईम टेबल बघा, त्या जगाच्या वॉचमध्ये तुम्हाला आपल्या देशातला टाईम किती असेल आणि परदेशातला टाईम किती असेल हे तुम्हाला सगळं माहीत असेल. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुवामध्ये तुम्हाला जर भूगोलामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यानुसार जर तुम्ही जर अभ्यास केला तर एक पर्टिक्युलर टाईमसुद्धा कसा असतो, वेगवेगळा असतो. लिसन, there are the various methods of the measuring the time different parts of the world. Of these, the common or Christian era is the most widely used. Common or Christian era is most widely, खूपच क्वचित त्याचा वापर करत असतात, परंतु आपण त्याला डे किंवा नाईट अशाच भाषेमध्ये जसं वापर करण्याचा प्रयत्न करत असतो. वी जनरली इंडिकेट द पर्टिक्युलर डे बाय रायटिंग द डेट ऑफ दॅट डे. एक पर्टिक्युलर दिवस जर आपल्याला सांगायचं असेल तर तुमचा जन्म ज्या दिवशी होत असेल त्या दिवसापेक्षा इतर दिवशीसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा, बऱ्याचशा व्यक्तींचा जन्म झालेला असेल. ती डेट तुमच्या लक्षात राहत नाही, परंतु ज्या दिवशी तुमचा जन्म झालेला असेल, ज्या दिवशी तुमच्या वडिलांचा जन्म झालेला असेल, ज्या दिवशी तुमच्या आईचा जन्म झालेला असेल, तो दिवस तुम्ही लक्षात ठेवून त्याचं
तारखेमध्ये रूपांतर करून ते आपण लक्षात ठेवत असतो आणि लक्षात ठेवल्याच्या नंतर आपण तो दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ज्या दिवशी आपला जन्म झालेला असेल तो दिवस वारंवार न येता ते दिवस ठरवण्याचे जे नंबर्स असतात, इंडिकेटर आपण डेट असतात तेच फक्त वारंवार येत असतात. तो पर्टिक्युलर टाईम कधीही येत नाही. लिसन, the date consists of the serial number of the day followed by the name or serial number of the current month and the day serial number of the current year. आणि म्हणून आपण काय करतो, आजही आपण ते डेट लक्षात ठेवतो. म्हणजे डेट जर आपण लक्षात ठेवत असेल ते सुद्धा एक टाईमलाईन किंवा मेजरिंग द टाईम और मेजरमेंट ऑफ टाईम और मेजरमेंट ऑफ टाईमलाईन आपण एक त्याचा पार्ट आहे. म्हणजे बघा आपण साध्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. सकाळ आणि सायंकाळ, डे आणि नाईट म्हणजे रात्र आणि दिवस, सेकंद, मिनिट, अवर म्हणजे तास, दिवस, हप्ता, त्याच्यानंतर आपण महिने, वर्ष आणि शतक, ह्या सर्व गोष्टी आपण शिकलेल्या आहोत एका छोट्याशा कन्सेप्टच्या माध्यमातून, परंतु लाखो वर्षानंतर. There are other methods of too. We have seen that the Christian era began memory of the Jesus Christ. It is an age-old custom to start the new era to commemorate a special events. As for example, the coronation of the great king. The coronation of the great king. A new era of special event. For example, the coronation of the great king. We know that Chhatrapati Shivaji Maharaj had started a new era of शके नोन ॲज. बघा आता तुम्हाला हे सगळं माहीत आहे आणि हे सगळे जे आपण महिने जे पाहतो हे सगळे महिने कुठले आपल्याला इंग्रजी महिने आहेत. हे सगळे आपण परदेशातील व्यक्तींच्या माहितीनुसार आपण सगळे ॲक्सेप्ट केलेले आहेत. परंतु तुम्ही बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपण जे पाहतो तो शकेमध्ये पाहतो. शके तो शब्द कसा आहे, शके 1974, शके 1974, शके 1952, अशा ज्या काही गोष्टी आपण ऐकत असतो तो झाला आपला मराठीचा काळ. बघा, कोरोनेशन ऑफ द ग्रेट किंग. वी नोन दॅट छत्रपती शिवाजी महाराज हॅड